किसान आत्महत्याओं को रोकने के लिए सरकार युद्ध स्तर पर काम कर रही है। मंत्री आशीष जायसवाल ने कहा है कि किसानों की आत्महत्याएं शून्य पर लाने के लिए योजनाओं पर तेजी से काम हो रहा है। इधर येलो मोज़ेक रोग को लेकर प्रशासन अलर्ट मोड पर है। किसानों की शिकायतों पर कार्रवाई शुरू हो चुकी है और रामटेक में अब फिल्म सिटी का निर्माण होगा। सांस्कृतिक मंत्री मंगल प्रभात लोढ़ा और शेला ने योजना को आगे बढ़ाने के निर्देश दिए हैं। ये बात सत्य आहे की शासनाने खूप प्रयत्न केले। आत्महत्येची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण कमी करण्यामध्ये यश आलं। तो आकडा शून्यावर न्यायचा आहे, त्यासाठी मागील 2-3 वर्षांमध्ये अनेक योजना या संदर्भामध्ये करण्यात आल्या आणि आपल्या प्रचलित पद्धतीनुसार जे काही शेतकऱ्यांना जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान होतं, मग एचडीआरएफ एनडीआरएफचा निकष असो की आपल्या मदत पुनर्वसन विभागाचा विषय असो, आपले जे प्रचलित धोरण आहे त्यानुसार सर्व शेतकऱ्यांना आपण ते मदत करत असतो आणि ती मदत करण्यात येईल। आवश्यक त्या पंचनामे करून तशा पद्धतीचा अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। शेतकरी आत्महत्या करू नये यासाठी खूप युद्ध स्तरावर शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहे आणि भविष्यात हा आकडा कमी झाला, परंतु त्याला आपण शून्यावर नेण्याचा प्रयत्न भविष्यात। येलो मोज़ेकचे नुकसान झालं त्याचे पंचनामे अजून सुरू झाले नाही, पावसाचे पंचनामे सुरू आहे। ज्या पद्धतीचे लोकांचे लोकप्रतिनिधींची माहिती आहे, आम्ही विभागाला अलर्ट मोडमध्ये ठेवलेलं आहे आणि अनेक शेतकरी थेट देखील आम्हाला तक्रार करतात। महाराष्ट्राचे अनेक शेतकऱ्यांचे फोन येतात, मेसेज येतात, त्या दृष्टीने आपण दखल घेऊन त्यासाठी ऑलरेडी पूर्वी सूचना दिलेल्या आणि ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांची देखील स्पेशल दखल आपण घेतो। फिल्म सिटी बाबत काल जागेची पाहणी केली, लवकरच जागेचं हस्तांतरण होणार आहे। विदर्भासाठी मोठं अचिव्हमेंट म्हणता येईल। महत्वाचं महाराष्ट्रामध्ये मुंबईला दादासाहेब फाल्के चित्रनगरी आणि दुसरी कोल्हापूरला आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की प्रत्येक राज्याची एक स्वतंत्र चित्रनगरी असते आहे। विदर्भ आणि संयुक्त महाराष्ट्र असं उर्वरित महाराष्ट्र म्हणून एक राज्य आपण या ठिकाणी आहे, परंतु विदर्भामध्ये जे काही कलाकार आहे ज्यांना संगीत क्षेत्रामध्ये टेलिफिल्म असेल, डॉक्युमेंटरीज असेल, पिक्चर असेल, वेगवेगळ्या पद्धतीचा मोठा रोजगाराचा क्षेत्र आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये विदर्भ या भागाच्या लोकांना मुंबईला जाऊन संघर्ष करणे हे थोडंसं जे अडचणी आहे त्या संदर्भामध्ये राहण्याची अडचण असते, संघर्ष असतो। त्यामुळे अशा पद्धतीची एक चित्रनगरी रामटेकला व्हावी यासाठी माझा अनेक वर्षापासून प्रयत्न होता। त्याचं GR देखील निवडणुकीच्या पूर्वी आपण काढलेलं होतं। जागेच्या संदर्भामध्ये DPR तयार करणे, कन्सल्टंटनी येऊन सर्व जागेची पाहणी केली आणि पाहणी करून कशा पद्धतीने हा व्यावहारिक करता येईल, फिल्म सिटी सोबत एंटरटेनमेंट सिटी देखील कशा पद्धतीने करता येईल आणि त्यातून त्याला व्हायबल कसा करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न सुरू। काल सांस्कृतिक कार्य मंत्री आले होते आणि त्यांनी जागेची पाहणी करून आज मुंबईला बैठक आहे, त्याच्या भविष्याचा निर्णय आपण करणार आहोत।